हरिओम। विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या प्रेरणेनं विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट संभाजीनगर आणि त्याच्या परिसरात कार्यरत आहे। यांच्या वतीने योग आणि निसर्गोपचार याच्यावरचे विविध अभ्यासक्रम हे आपल्या शहरात आणि परिसरात सुरू झालेले आहेत। अनेक गरजू मंडळी त्यात सहभागी होत आहेतच, तथापि जाणीवपूर्वक त्यांना शुभेच्छा मी डॉक्टर रमेश माधवराव पांडव देत आहे। मी शुभेच्छा देण्याच्या योग्यतेचा एवढ्यासाठी समजतो की साधारण गेल्या 50 वर्षापासून या क्षेत्रात मी कार्यरत आहे। मी कदाचित योग शिक्षक म्हणून उपयोगाचा फारसा नसेनही, पण तरी देखील संभाजीनगर शहरामध्ये साधारण 20 वर्षापूर्वी योग प्रवेशचे 12 वर्ग मी स्वतः घेतलेले आहेत। त्या अनुभवाच्या बळावर मी हे थोडंसं धाडस करीत आहे। संभाजीनगर शहर आणि त्याच्या परिसरातल्या नागरिक भगिनी बंधू, व त्यात तरुण आले, वृद्ध आले, रोगी आले, योगी आले, या सगळ्यांना मी आवाहन करतो आहे की आपण या वर्गात सहभागी व्हा। कारण योग ही भारताची संपूर्ण जगाला देणगी आहे। पण भारताकडे पाहिलं तर असं दिसतं की आमच्याकडे गल्लीबोळात शारीरिक आणि मानसिक अनारोग्य पसरलेलं दिसतं। आरोग्याची गुरुकिल्ली जर आपल्याजवळच आहे तर आपण पुन्हा जगाकडे कशासाठी जायचं? खरं तर जगच इथं येत आहे। आपल्याला मी ही माहिती देऊ इच्छितो की जवळजवळ 5000 योग आधारित आश्रम या संपूर्ण देशामध्ये चालतात। तथापि अजूनही संपूर्ण समाजामध्ये योग पसरला आहे असं मात्र नाही। याचं कारण असं की सगळेजण त्याच्यासाठी प्रवृत्त होत नाहीत। ही आपल्याला प्रवृत्ती व्हावी म्हणून हे 2 शब्द। अगदी साधी गोष्ट आहे। विज्ञानालाच धर्म मानणारा आमचा हा हिंदू धर्म आहे, आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत असणाऱ्या विविध शाखांपैकी एक शाखा ही योगाची आहे आणि नंतरच्या काळात विकसित झालेली या निसर्गोपचाराची आहे, जरी ती प्राचीन असली तरी। अगदी साधी गोष्ट आहे। आपण शवासन आपल्याला माहिती आहे, पडून राहायचं, पण नुसतं झोपणं आणि आसनात झोपणं याच्यात फरक आहे। त्यामुळे नुसतं झोपल्यानंतर आपल्याला 5-6 तास झोप घ्यावी लागते, आणि जर शवासनात आपण झोपलो तर 3 मिनिटात आपली विश्रांती बऱ्यापैकी होऊ शकते, अगदी 6 तासाची बरोबरी जरी नसली तरी सुद्धा। आणि त्यामुळे थकवा काढण्यासाठी, अगदी आधुनिक भाषेत बोलायचं तर स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। अगदी तसंच निसर्ग आहाराचा आहे। मनुष्य जेव्हा केव्हा अगदी प्राचीन अवस्थेत होता त्यावेळेला आणि अगदी विकसित अवस्थेत सुद्धा निसर्ग आहारावर आपला सगळ्यांचा भर आहेच आहे। आपण ज्याला फराळ म्हणतो त्याचा मूळ शब्द आहे फलाहार, आणि त्यामुळे फळांवर अवलंबून राहणं आणि फलाहार करणं हे आपल्यासाठी खूप उपयोगाचं ठरतं। आणि अशाच पद्धतीनं केवळ पहिली पायरी म्हणून मी तुम्हाला आसन सांगितलं, पण त्याच्यामध्ये आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी असे सगळे प्रकार येतात। आणि म्हणून हा योगाचा जो अष्टांग योगाचा जो भाग आहे तो आपल्याला शिकायला मिळणार आहे। निदान प्रारंभ तर करा, कधीतरी सुरुवात तर केलीच पाहिजे ना। किती दिवस आपण तसं दुःखी कष्टी राहणार? खाण्यापिण्यातले बदल हे आवश्यक आहेत। अगदी अलीकडच्या काळात नवनवीन शोध लागत आहेत की 2 वेळा पोटभर जेवा, मग 3ऱ्या वेळेला खाऊ नका, 4थ्या वेळेला खाऊ नका, खात राहू नका, आणि खायचं असेल तर काय खा, हेही आपल्याला सांगण्यात येतं। पण आपल्याला सगळ्यांच्या बरोबर अशा प्रकारची क्रिया केल्याशिवाय सवय लागत नाही। आपल्याला माहिती खूप असते, ज्ञान खूप असतं, तथापि आपल्याला सवय लागावी म्हणून आणि या योग आणि निसर्ग उपचार याच्या जवळून परिचय व्हावा म्हणून आपण या योग वर्गामध्ये सम्मिलित व्हा, आणि जितकी घाई करता येईल तितकी घाई करा। पुन्हा तिथे नंबर लागला नाही असं होऊ नये।
आणि म्हणून जागा मर्यादित आहेत. आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे लवकरात लवकर खूप छान व्हावं आणि दुसऱ्यालाही मदत करता येईल, दुसऱ्याचंही शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठीक करता येईल, अशा प्रकारच्या मानसिक स्थितीत आपण जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपण यात सहभागी होऊन निश्चितच स्वरूपात हे भारतीय योगशास्त्र इथे बळकट कराल आणि आपल्या कोणत्याही घरात जर परदेशी मनुष्य आला, 200 देश आहेत, त्या सगळ्यांचं आकर्षण भारताकडे आहे आणि त्यामुळे कोणत्याही देशातला जर मनुष्य आमच्या घरी राहायला आला तर त्याला हे लक्षात आलं पाहिजे की ही माणसं साध्या छोट्याशा हालचाली करून सुद्धा आणि अगदी आपलं आहार हेच औषध हे गृहीत धरून सुद्धा छान राहतात. औषधाची कमीच गरज पडते, म्हणून औषध जितकं कमी घेता येईल वैद्यांच्याकडून, डॉक्टरांच्याकडून तितकं कमी घ्यायचं आणि नैसर्गिक जीवन जगायचं. तेही बरीच अगदी चांगलं कार्यक्षम असणारं शरीर आणि मन घेऊन. अशा माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आपण आपल्या सगळ्यांचं या वर्गामध्ये स्वागत आहे, म्हणून हे आपल्यासमोर काही सांगण्याचं मी धाडस केलं. नजीकच्या भविष्यात याचे परिणाम दिसतील तर आम्हाला जरूर कळवा. आपल्यापर्यंत पत्रक पोचलंच आहे, पत्रकाच्या खाली नंबर आहे, त्या ठिकाणची मंडळी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा आणि सहयोग द्या. त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी. हरिओम.